मधले जे 17 महिने आहे ना, तो लॅपटॉप मला सांभाळायचा आहे. 1.5 वर्ष वॉरंटी गेले. रेफरन्स असं थोडीन देतं कोणी, बाबा जा तिथं तुम्हाला चांगला लॅपटॉप भेटेल. 12,500 मध्ये तुम्हाला सरांनी हा लॅपटॉप. चांगलं मटेरियल पाहिजे नाही, क्वालिटी चांगली पाहिजे नाही, 15.6 स्क्रीन मध्ये असायला, याच्यामध्ये नंपॅड ॲड होईल. लॅपटॉप आहेत त्यांना विंडोज लायसन्स असणार आहे का? डोक्याला हॅडेक नको आहे तर तसं कॉम्प्युटरला व्हिजिट करा. जी स्टार्टिंग झाली होती सिंगल लॅपटॉप पासून झाली होती. मी एक लॅपटॉप विकायचो, परत आणायचो, परत विकायचो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, पुन्हा एकदा आलेलो आहे तुमच्या आवडत्या लॅपटॉप शॉपवरती, ज्याचं नाव आहे त्रिशा कॉम्प्युटर्स. मित्रांनो, यावेळी पण सर बराच मोठा लॅपटॉपचा बिझनेस सिरीजचा स्टॉक घेऊन आलेले आहेत. एकदम बेस्ट टू बेस्ट किमतीमध्ये मित्रांनो हे तुम्हाला सर्व काही लॅपटॉप इथे मिळणार आहेत. आणि मित्रांनो, इथे सर्व लॅपटॉपवरती तुम्हाला 1 वर्षाची हार्डवेअर वॉरंटी मिळणार आहे. सर 1 वर्ष नाही, या महिन्यामध्ये 18 महिन्याची वॉरंटी आपण देणार आहेत. काय 18 महिन्याची? 1.5 वर्ष वॉरंटी गेले. खुश खबर मित्रांनो, त्रिशा कॉम्प्युटरनी सर्व लॅपटॉपवरती 1.5 वर्षाची आता वॉरंटी देणार आहे. पुण्यात तुम्हाला एवढी वॉरंटी कुठेच मिळणार नाही, फक्त त्रिशा कॉम्प्युटर्स मध्ये मिळणार. आणि बरीच व्हरायटी पण स्टॉक मध्ये घेऊन आलेले आहेत सर. 360 लॅपटॉप आहेत, मेटल बॉडी वाले लॅपटॉप आहेत, 15.5 इंच स्क्रीन वाले पण तुम्हाला मिळणार आहेत. आजची व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघत एकदम धमाकेदार होणार आहे. तर मंडळी, माझ्यासोबत आता आहे त्रिशा कॉम्प्युटरचे ओनर राहुल सर. सर कसे आहात? एकदम मजेमध्ये सर. सर इयर एंडिंगची काय धमाकेदार ऑफर घेऊन आलेत? सर एअर रेटिंगची ऑफर आपल्याकडे असणार आहे. आपण 1 वर्ष हार्डवेअर वॉरंटी द्यायचो, म्हणजे 12 महिने. आता आपण प्रत्येक लॅपटॉपवरती 1.5 वर्षाची वॉरंटी केलेली आहे. मी कोणताही लॅपटॉप घ्या, तुम्हाला 18 महिन्याची हार्डवेअरची वॉरंटी आपण देणार आहोत. आपण जी वॉरंटी देतो 1.5 वर्ष वॉरंटी, आपण पहिली 1 वर्ष हार्डवेअर वॉरंटी दिलेली आहे. याचं रिझन आहे की आपण क्वालिटी जी आहे लॅपटॉपची, जी हार्डवेअर क्वालिटी, ते आपण मेंटेन करून ठेवतोय. आपण डे बाय डे. माझी जी स्टार्टिंग झाली होती सिंगल लॅपटॉपपासून झाली होती. मी एक लॅपटॉप विकायचो, परत आणायचो, परत विकायचो, तिथून सुरुवात आहे. त्यावेळेस मी वॉरंटी द्यायचो 15 दिवसाची. आता 15 दिवसाची वॉरंटी इथपर्यंत येऊन झाली. आता 1.5 वर्षाची वॉरंटी. कस्टमरला जे काय हवं असेल आपण प्रयत्न करतो ते आपण जास्तीत जास्त देण्याचा. असं नाही की आपण काही देतोय, आपल्याला जे झेपतंय आपण तिथपर्यंत देतो, पण प्रयत्न असतो की आपण कस्टमरला जास्तीत जास्त काय देऊ शकतो. आपण हार्डवेअर तर देतोच आहे क्वालिटी, पण समजा हार्डवेअरला बी काही प्रॉब्लेम येत असेल, माझ्याकडून जर तुमच्याकडे चुकीचा लॅपटॉप गेला, त्याला नंतर काही इश्यू झाला तर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी माझी असणार आहे. हार्डवेअर वॉरंटी म्हणजे काय, मग कीबोर्डचा प्रॉब्लेम आला किंवा दुसरा काही प्रॉब्लेम आला तर त्याच्यामुळे तुम्हाला चार्जेस काहीच लागत नाही. सर्व्हिसमध्ये काय होतं की तुमच्याकडून ते पैसे घेतले जाते, तुमच्याकडून कीबोर्डचे पैसे घेतले जाणार, ते कीबोर्ड लावायचे पैसे घेतले जात नाही, पण हार्डवेअरचे पैसे तुम्हाला द्यावंच लागते. जसं आपल्याकडे या तुम्हाला कीबोर्ड काय असेल त्याच्यामध्ये तुम्हाला ते फ्री ऑफ कॉस्ट होईल. चार्जला सुद्धा वॉरंटी आणि बॅटरीला सुद्धा 1.5 वर्षाची वॉरंटी. मला सगळ्या गोष्टीवरती 1.5 वर्षाची वॉरंटी भेटेल. आणि असं नाही की हा लॅपटॉप आपल्याकडे स्टार्टिंग असणार आहे 12,500 पासून. प्रत्येक लॅपटॉपला आपण 1.5 वर्षाची हार्डवेअर वॉरंटी देणार आहोत. सर एकदा ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल जरा शेअर करा. आपलं त्रिशा कॉम्प्युटर म्हणून शॉप आहे, मुकळ चौक रावेत येथे. आपल्याकडे येण्याचे 3 रोड आहेत. मुंबई पुणे हायवे, औंध BRTचा रोड आहे आणि एक्सप्रेस हायवे. आपलं हार्डली 1-2 मिनिटाच्या अंतरावरती शॉप आहे. आणि कोणी जर पुण्याच्या बाहेरून येणार असेल तर रेल्वे स्टेशन बी आपल्या इथे आहे, देव रोडचं. तिथून 1-5 मिनिटाच्या अंतरावरती आपलं शॉप आहे. तर मित्रांनो, यांची जेवढे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत, त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल, तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका. सर सर्वात पहिले लॅपटॉप कुठला दाखवते? सर Lenovo ThinkPad मध्ये लॅपटॉप आहे. AMDचा A12चा प्रोसेसर. याची कंडिशन तुम्ही बघू शकता, क्लीन कंडिशनमध्ये लॅपटॉप राहील. हा आपल्याकडे आहे 12,500 रुपयामध्ये. याच्यामध्ये तुम्हाला काय भेटणार, याच्यामध्ये भेटणार आहे तुम्हाला AMDचा A12चा प्रोसेसर, 8 GB रॅम, 256ची M.2ची SSD, जी छोटी SSD येते, जे तुम्ही 20-25-30 हजाराच्या लॅपटॉपमध्ये जी SSD येते छोटीवाली, तीच SSD ह्या लॅपटॉपमध्ये. आता जे महागवाले लॅपटॉप आहे त्याच्यामध्ये तुम्हाला टाईप-सीचं बी पोर्ट येतं. तुम्हाला 12,500 मध्ये लॅपटॉपमध्ये सुद्धा टाईप-सीचं पोर्ट येईल. हा टाईप-सीने सुद्धा लॅपटॉप चार्ज होतो. 14 इंची स्क्रीन राहील HD मध्ये. बॅटरीचे 2 ऑप्शन आहेत. सिंगल बॅटरीवरती हा तुम्हाला बॅकअप देईल 1.5 ते 3 तास. आणि इंटरनल बॅटरीचं आणखीन एक स्लॉट अवेलेबल आहे. एकदम रफ अँड टफ मॉडेल आहे. त्याला एकदम कमी बजेट पाहिजे नाही, त्याच्यासाठी एकदम बेस्ट आणि बेस्ट लॅपटॉप आहे. ह्या कमी प्राईजमध्ये ना टाईप-सीचं पोर्ट येत नाही. तुम्ही मार्केटमध्ये कुठेही चौकशी करा, एवढ्या कमी प्राईजमध्ये तुम्हाला टाईप-सीचं पोर्ट M.2ची SSD लॅपटॉपमध्ये भेटत नाही. 4 कोरमध्ये हा प्रोसेसर असणार आहे. कस्टमर बोलते सर i3 पेक्षा बी हा बेटर आहे. हा इक्वल i5चा लॅपटॉप आहे. तर मंडळी चेक करा, 12,500 मध्ये तुम्हाला सरांनी हा लॅपटॉप उपलब्ध करून दिलेला आहे एकदम बेस्ट किमतीमध्ये. तुमचं बजेट कमी आहे, एक चांगला लॅपटॉप पाहिजे मित्रांनो, तर हा लॅपटॉप इथे अवेलेबल आहे. आणि सर ह्याच्यावर पण मिळणार ना 1.5 वर्षाची वॉरंटी? याच्यावरती सर 1.5 वर्षाची वॉरंटी मिळणार आहे. सर तुम्हाला या फील्डमध्ये किती वर्ष झाली? तर 2006 पासून मी या फील्डमध्ये, कॉम्प्युटरच्या फील्डमध्ये पहिलं जॉबच केलेलं आहे मी स्टार्टिंगला. बिझनेसमध्ये मी 2017 मध्ये आलेलो आहे नोकरी सोडून. तेव्हापासून आतापर्यंत आपला बिझनेस चाललेला आहे. आणि कोर म्हणजे फक्त लॅपटॉप सेलिंगसाठी आपण 2020 कोरोना जसं संपला
त्या पिरियडमध्ये आपला सेलिंगचा बिझनेस चालू झालेला आहे. स्टार्टिंगला मी सिंगलच लॅपटॉप आणायचो, जसं तुम्हाला सांगितलं मी एक लॅपटॉप आणायचो विकायचो, परत दुसरा आणायचो विकायचो, जायला थोडी क्वांटिटी वाढली आणखी. पहिले शॉप बी नव्हतं आपलं, आपण इथंच मोठ्या शॉपमध्ये लॅपटॉप द्यायचो कस्टमरला. पण त्याच्यानंतर काय होतं की कस्टमर लॅपटॉप घेऊन जायचं माझ्याकडून, कारण आम्ही कोणत्या हॉटेलला बसवतो तिथं मी त्यांना लॅपटॉप दाखवायचो. 90% कस्टमर माझ्याकडे घेऊन जायचे लॅपटॉप, पण ते लॅपटॉप घेऊन गेल्यानं रेफरन्स देत नव्हते, म्हणजे त्यांच्या थ्रू आहे ना मला इन्क्वायरीज येत नव्हती आणि व्हरायटी बी जास्त नव्हती त्यावेळेस. मग खास मला व्हरायटी वाढवायची होती, त्यासाठी मी हे शॉप घेतला होता. पण या शॉप घेतल्यानंतर असं झालं की कस्टमर तिथून लॅपटॉप घेऊन जसे जायला लागले तर मला रिटर्न कस्टमर तिथून यायला चालू झाले त्याच्यानंतर. त्यामुळे हा मला जास्त बेनिफिट पडलेला आहे शॉपचं, की कस्टमर आता आहे ना बिंदास कोणा त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये कोण असेल त्यांना लॅपटॉप घ्यायचा असेल तर ते पाठवतात. रेफरन्स कधी भेटतो, जेव्हा एखाद्या कस्टमरने लॅपटॉप घेतला, त्यांना सर्व्हिस चांगली भेटली, लॅपटॉप त्यांच्याकडे चालला, मग ते रिकमेंड करतात आणखीन एक जणांना, मग ते रिकमेंड आणखीन एक जणांना. तसं आपला बिझनेस मॉल पब्लिसिटीमध्ये जास्त चाललेला आहे. सर पुढचा लॅपटॉप कुठला दाखवते? डेल 5550. हा i5मध्ये 5th जनरेशन लॅपटॉप असेल, 15.6 स्क्रीनमध्ये असेल. हा याच्यामध्ये नमपॅड ॲड होईल. कोणाला टॅली किंवा बिलिंगसाठी पाहिजे नसेल, शेअर मार्केटसाठी बी हा लॅपटॉप चालेल. 2 याच्यामध्ये मॉनिटर कनेक्ट होतील. बॅकलाईटचा कीबोर्ड असेल. i5 5th जनरेशन 8GB 256 4GBचं HD ग्राफिक्स असेल याच्यामध्ये. आणि याची प्राईस असणार आहे आपल्याकडे फक्त आणि फक्त 15,000 रुपये. चेक करा मित्रांनो, 15,000 तुम्हाला मिळणार आहे. 15.5 इंचमध्ये आहे, मोठ्या स्क्रीनमध्ये लॅपटॉप तुम्हाला सरांनी अवेलेबल केलं आहे. नमपॅड वगैरे पण मिळून जाईल. आणि सर इथे जेवढे काही लॅपटॉप आहेत ते आपण अपग्रेड करू शकतो का? 360 जर लॅपटॉप सोडला त्याच्यामध्ये फक्त रॅम अपग्रेड नाही होत, बाकी सगळ्या लॅपटॉपमध्ये रॅम SSD आपण अपग्रेड करू शकतो. कोणत्याही लॅपटॉप कस्टमरला आता 8GBचं 16GB पाहिजे असेल ते करून भेटेल, 16GBचं 32 पाहिजे असेल ते बी भेटेल, 256 SSD 512 पाहिजे 1TB पाहिजे ते बी ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल आहे. असं नाही की आपण 8GB सांगितलं म्हणजे 8GBच राहणार आहे. भरपूर कस्टमरचा तो जरा डाऊट राहतो की सर 8GB पण आम्हाला 16GB पाहिजे किंवा 256 आम्हाला 512 पाहिजे. तुम्ही कोणताही लॅपटॉप घ्या, तुम्हाला 512 पाहिजे असं आपण कोणत्याही लॅपटॉपमध्ये ते करून देऊ. सर नेक्स्ट लॅपटॉप कुठला दाखवत आहे? सर हा डेलमध्ये लॅपटॉप आहे, स्लिम लाईटवेट लॅपटॉप असेल. हा डेल लॅटिट्यूड 7470. हा i7चा 6th जनरेशन असेल. याच्यामध्ये फुल HD स्क्रीन येईल, एकदम स्क्रीन क्वालिटी एकदम जबरदस्त तुम्हाला भेटेल. बॅकलाईट कीबोर्ड असेल. i7चा 6th जनरेशन 8GB रॅम 256 SSD फुल HD स्क्रीन, बॅकलाईट कीबोर्ड आणि याची प्राईस असणार आहे आपल्याकडे 17,500 रुपये. चेक करा मित्रांनो, 17,500 मध्ये तुम्हाला हा सरांनी हा लॅपटॉप उपलब्ध करून दिलेला आहे. व्हिडिओच्या मार्फत एकदा पाहून घ्या. सर पुढचा लॅपटॉप कुठला दाखवत आहे? सर हा डेल लॅटिट्यूडमध्ये लॅपटॉप आहे, डेल लॅटिट्यूड 5400. याच्यामध्ये 2 मॉडेल येते, एक i5 8th जनरेशन येतं, एक i7चं 8th जनरेशन येतं. लॅपटॉप सेम दिसायला आहेत. i5 8th जनरेशन आपल्याकडे आत्ता लॅपटॉप नाही आहे, पण 1-3 दिवसामध्ये तो लॅपटॉप आपल्याकडे अवेलेबल होईल. i5 8th जनरेशनची प्राईस असणार आहे 8,256 19,500 रुपये आणि i7 8th जनरेशनची प्राईस असणार आहे 22,500 रुपये. फुल HD स्क्रीन राहील, बॅकलाईट कीबोर्ड राहील, 8GB रॅम 256 SSD आणि बॅटरी बॅकअप ह्या लॅपटॉपमध्ये जास्त भेटतो. याचं रिझन असं आहे की याच्यामध्ये बॅटरी येते, त्या बॅटरीची कॅपॅसिटी ओरिजिनल कॅपॅसिटी जास्त राहते. 68,000मध्ये याची बॅटरीची कॅपॅसिटी, त्यामुळे बॅटरी बॅकअप लॅपटॉपमध्ये चांगला भेटेल. याच्या आधी आपण जे लॅपटॉप दाखवलेत, आपण लॅपटॉपवरती सांगतो की कस्टमरला 2 ते 4 तास बॅटरी बॅकअप भेटेल, पण तुम्हाला तेवढा बॅटरी बॅकअप भेटतो. काही लॅपटॉपमध्ये जास्त बी भेटतं, जास्त भेटणार. तर त्याच्यामधला हा एक लॅपटॉप आहे, एकदम कस्टमर ॲप आहेत. बेजल एकदम कमी याच्यामध्ये, स्लिम लाईटवेट आहे, हार्डवेअर क्वालिटीची एकदम स्ट्रॉंग हार्डवेअर क्वालिटी. i5 8th जनरेशन 19,500 आणि i7 8th जनरेशन 22,500. तर 2 व्हेरियंट सरांकडे इथे अवेलेबल आहेत, तुम्ही पाहू शकता. जास्त बॅटरी बॅकअप पाहिजे असेल तर तुम्ही या लॅपटॉपकडे मित्रांनो जाऊ शकता. आणि सर एक विचारायचं होतं की हे जे जनरेशन असतं 8th जनरेशन 11th जनरेशन 12th जनरेशन, यामुळे लॅपटॉपच्या स्पीड परफॉर्मन्समध्ये काय फरक पडतो का? काय होतं, जशी नवीन टेक्नॉलॉजी ती तेव्हा जे रॅम बोलतो आपण, मदरबोर्ड किंवा ते प्रोसेसर बोलतो, ते नॅनो टेक्नॉलॉजी होतं, स्पीडमध्ये थोडा फरक पडत जातो. आणि जसं एकदम सिम्पल गणित आहे, जसं मार्केटमध्ये 14th जनरेशन चाललं आहे, 14th जनरेशनमध्ये लेटेस्ट आले लॅपटॉप, त्याच्या आधी 13th जनरेशन थोडे ओल्ड झाले, 8th जनरेशन त्याच्या आधीचे ओल्ड झाले, त्यानुसार मग जे प्राइसिंग ठरल्या जातं. सर नेक्स्ट लॅपटॉप कुठला दाखवत आहे? सर हा डेलमध्ये लॅपटॉप असेल, डेल लॅटिट्यूड 5310. हा i5 10th जनरेशन असेल, टच स्क्रीनमध्ये लॅपटॉप येईल, फुल HD स्क्रीन असेल, 8GB रॅम 256 SSD, स्क्रीन साईज याची 13.3 आहे, एकदम क्लीन कंडिशनमध्ये लॅपटॉप असेल. स्लिम लाईटवेट, बॅटरी बॅकअप बी चांगला आहे आणि याची प्राईस असणार आपल्याकडे फक्त 23,500. चेक करा मित्रांनो, 23,500 मध्ये तुम्हाला हा डेलचा लॅपटॉप मिळणार आहे. कॉम्पॅक्ट साईजमध्ये सरांनी हा लॅपटॉप इथे अवेलेबल करून दिलेला आहे आणि ह्याच्यावर पण तुम्हाला 1.5 वर्षाची मित्रांनो वॉरंटी
मिळणार आहे. सर कसं आहे, तर आपले बरेचसे व्ह्युअर्स आहेत ते पुण्याच्या बाहेरनं पण ही व्हिडिओ पाहत असतात. तर त्यांना घर बसल्या जर लॅपटॉप मागवायचा असेल तर तशी काही कुरिअर सुविधा वगैरे तुमच्याकडे काय आहे का? काय होतं, समजा कस्टमरला हा लॅपटॉप मी कुरिअर केलेला आता, त्या कस्टमरला हा लॅपटॉप आवडला तर i5 11 जनरेशन आहे, 16 GB रॅम, 256 SSD. मी त्यांना याचा व्हिडिओ पाठवला. व्हिडिओमध्ये त्यांना चेक करून दाखवलं. एक 5-6 मिनिटाचा व्हिडिओ तयार होतो. त्यांचं कन्फर्मेशन आलं की नाही आम्हाला हा लॅपटॉप पाहिजे नाही, आणि आपण हे दाखवताना याचे सिरियल नंबर बी देतो कस्टमरला, किंवा तुम्हाला जो मी हा लॅपटॉप दाखवतोय तुम्हाला हाच लॅपटॉप भेटणार. काय होतं, कस्टमर जेव्हा दुकानामध्ये येते तेव्हा त्यांना ऑप्शन राहते, ती ह्या लॅपटॉप बघणार, तो बघणार. पण कुरिअरमध्ये काय होतं, कस्टमर पूर्णपणे 100% आमच्यावर डिपेंड राहते. आम्ही जो माल पाठवणार तोच त्यांच्या हातामध्ये जाणार. आणि ट्रस्ट फॅक्टर आहे, मार्केटमध्ये धंदा भरपूर आहे, फक्त ट्रस्ट फॅक्टर आहे. जो ट्रस्ट सांभाळेल त्याचा धंदा होईल म्हणजे होईलच, त्याला कोणच नाही रोखू शकत. त्यामुळे ट्रस्टमध्ये काय आहे की आपण हेच मग व्हिडिओ काढणं, त्यांना तो सिरियल नंबर देणं, ते त्यांच्या हातामध्ये लॅपटॉप आल्यानंतर ते बी चेक करू शकतात की बाबा हा तोच लॅपटॉप आहे का नाही. कारण दिसायला काय हा बी लॅपटॉप सेम आहे, याच्यामध्ये आणखीन मॉडेल आहे, तो बी लॅपटॉप सेम आहे. कस्टमरला काय समजणार आहे की याचाच मी तुम्हाला व्हिडिओ पाठवला होता. त्यामुळे आपण ते स्वतःहून ठेवतो की पूर्ण कस्टमरला आपण डिटेल देतो. कस्टमरला आवडला, त्यांनी पूर्ण पेमेंट केलं की त्याच्यानंतर मग आपण कस्टमरला लॅपटॉप सेम डे किंवा त्याच्या नेक्स्ट डे कुरिअर करतो. कुरिअरचे चार्जेस कस्टमरकडे असणार आहे, ते त्यांनाच पे करावे लागतील कुरिअरचे चार्ज. पुढचा लॅपटॉप सर, हा i5चा 11 जनरेशनचा लॅपटॉप आहे, 16 GB रॅम, 256 SSD, 8 GB याच्यामध्ये इंटेलचा आयरिस ग्राफिक्स असेल, फुल HD स्क्रीनमध्ये लॅपटॉप असणार आहे. आणि याच्यामध्ये टाईप सीचं चार्जिंग येतं. कंडिशन बघू शकता, एकदम क्लीन कंडिशनमध्ये लॅपटॉप असणार आहे, रनिंग मॉडेल आहे. आणि याच्यामध्ये जो प्रोसेसर येतो G सिरीजचा प्रोसेसर येतो, 2.6 गॅट्समध्ये याचा प्रोसेसर असणार आहे. अप टू क्लॉक स्पीड याचा 4.4 गॅट्स असणार आहे. त्यामुळे याच्यामध्ये चांगला परफॉर्मन्स कस्टमरला याच्यामध्ये बघायला भेटेल. आणि हा 8K सपोर्ट करतो व्हिडिओमध्ये. आपण एकदम पॉवरफुल मशीन सरांनी इथे उपलब्ध करून दिलेलं आहे बेस्ट बजेट प्राईजमध्ये. ह्याच्यावर पण तुम्हाला 1.5 वर्षाची वॉरंटी मित्रांनो मिळणार, हार्डवेअर वॉरंटी मिळणार आहे. सर रिफर्बिश्ड लॅपटॉप म्हणजे काय? काय होतं, मार्केटमध्ये 2 लॅपटॉप राहतात. एक बिझनेस सिरीज लॅपटॉप जे MNCवाले जे यूज होतात कंपन्यामध्ये, त्याला आपण बिझनेस सिरीज लॅपटॉप बोलतात. जे होम सिरीज राहते जे तुम्हाला स्टोअरमध्ये विकायला भेटतात ते लॅपटॉप राहतात. त्याच्यामध्ये काय हार्डवेअर क्वालिटीमध्ये फरक आहे. सेम कॉन्फिगरेशनमध्ये तुम्हाला लॅपटॉप तो 50-60 हजारला भेटतो, पण बिझनेस सिरीजमध्ये तोच लॅपटॉप 1 लाखाच्या वरती असणार आहे. आता कंपन्यांमध्ये काय 8 तास, 10 तास, 12 तास काम चालतं. याची हार्डवेअर क्वालिटी, जी बिल्ड क्वालिटी नाही त्या हिशोबाने बनवली जाते. म्हणजे रफ अँड टफ लॅपटॉप राहते. महाग जरी असले तरी याचं हार्डवेअर क्वालिटी चांगली. आता भारतीय देशामध्ये काय 2 ते 3 वर्ष नॉर्मली लॅपटॉप यूज होतो, आणि ते लॅपटॉप इंडियामध्ये विकायला येतात. तर आपल्याकडे जे बी लॅपटॉप आहेत सगळे बिझनेस सिरीजवाले लॅपटॉप आहेत. याच्यामध्ये एक बी होम सिरीजचा आपण लॅपटॉप ठेवलेला नाही. याच्यामध्ये परफॉर्मन्स चांगला भेटतो, त्यामुळेच आपण 1.5 वर्ष हार्डवेअर वॉरंटी देतो आहे. कारण याच्यामध्ये शक्यतो प्रॉब्लेम येत नाही, ना आला तरी कस्टमरला आपण टेन्शन फ्री ठेवलेलं आहे. एक उदाहरण देतो मी तुम्हाला. i5चा 10 जनरेशनचा लॅपटॉप आपण कस्टमरला दिला होता. आता याला 7 महिने झाले या लॅपटॉपला देऊन. याचा मदरबोर्डमध्ये प्रॉब्लेम आला. आता हा मदरबोर्ड काय रिपेअर होतोच असं नाही आहे, जर नाही झालं तर आम्हाला चेंज करावा लागतो. आता मला हा मदरबोर्ड पडलेला आहे 10,000 रुपयाला. आता कस्टमरकडून आपण यांच्याकडून 1 रुपया घेतला नाही, कारण आपण 1 वर्ष वॉरंटी देतो. आपण त्यांना क्लेम केलं तर तुम्हाला 1 वर्ष हार्डवेअर वॉरंटी भेटेल. आता या लॅपटॉपमध्ये ना जळलेलं आहे, ना पाणी पडलेलं आहे, ना काय झालेलं आहे, शॉर्टिंग झालेलं आहे. कस्टमरची वॉरंटी क्लेम असणार आहे. आपण हा लॅपटॉप त्यांना रिपेअर करून सकाळी त्यांना देऊन टाकलेला आहे. आता ही जी 10,000 कॉस्ट आहे, आता ही पे मला करावं लागणार आहे, कारण मी वॉरंटी दिलेली. प्रत्येक लॅपटॉपला प्रॉब्लेम येतो का? तर नाही. हा लॅपटॉप आहे, आता हा 10 महिन्यानंतर हा लॅपटॉप बंद पडेल हे मला माहिती नाही, तुम्हाला माहिती नाही. कारण मी तुम्हाला चालू लॅपटॉप दिलेला आहे, मी घेताना चालू घेतला आहे, तुम्हाला चालू दिलेला आहे. पण इन फ्युचर होऊ शकतं की बाबा 100मध्ये एखादा लॅपटॉप बंद पडेल. पण मला जर वॉरंटी द्यायची आहे, मला ते 10,000 लागू नाही तर 20,000 लागू, शेवटी मला तुम्हाला लॅपटॉप रिपेअर करून देणंच आहे. तो रिपेअर होऊ नाही तर नवीन बटलं टाकून राहू, किंवा लॅपटॉप दुसरा द्यायची गरज जरी आली तर मला ते करावंच लागणार. कारण माझी कमिटमेंट आहे की सर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला की तुम्हाला त्याची वॉरंटी असणार आहे आणि तुम्हाला खर्च नाही लागणार आहे. 5,000 असता, 10,000 असता किंवा 15,000 असता, मला हे करणंच भाग आहे. हा फायदा कस्टमरला भेटतो. बऱ्याचशा कस्टमरचं राहतं सर प्रॉब्लेम येत नाही ना पण लॅपटॉपमध्ये. असं होत नाही. इलेक्ट्रॉनिक आयटम हे प्रॉब्लेम येतात लॅपटॉपमध्ये, फक्त बिझनेस सिरीजमध्ये त्याचं प्रमाण कमी राहतं. कारण जर लॅपटॉपमध्ये प्रॉब्लेम जर येत नसते तर कंपनीने 10 वर्ष वॉरंटी दिली असती. आणि आलेले तुम्ही पैसे खर्च केलेले आहेत जे माझ्यासाठी, माझ्या शॉपमध्ये तुम्ही कोणते लॅपटॉप परचेस केला जे तुम्हाला पैसे देणार आहे त्याची तुम्हाला तेवढी वर्थ आपण देण्याचा प्रयत्न करतो की सर तुम्ही माझ्याकडून लॅपटॉप घेतला आहे ना, जर काही प्रॉब्लेम आला तर माझ्याकडे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट आपण तो रिपेअर करून देऊ. सर नेक्स्ट लॅपटॉप कुठला दाखवता? सर हा HP चा 440 G8चं मॉडेल आहे.
एकदम मेटलमध्ये राहील, क्लीन कंडिशनमध्ये लॅपटॉप असेल बघा, एकदम क्लीन कंडिशनमध्ये. हा i5चा 11 जनरेशन, 16 GB रॅम आणि 512 GB SSD असेल. फुल HD स्क्रीनमध्ये लॅपटॉप येईल. याचे प्राईस असणार आपल्याकडे फक्त आणि फक्त 30,500 रुपये. 30,500मध्ये हा तुम्हाला i5 11 जनरेशनचा HP ProBookमध्ये लॅपटॉप भेटेल. 30,500 मध्ये तुम्हाला मित्रांनो मिळणार आहे. मेटल बॉडीमध्ये लॅपटॉप आहे. व्हिडिओच्या मार्फत एकदा लॅपटॉप चेक करा. सर पुढचा लॅपटॉप कुठला दाखवत आहे? सर हा HP EliteBookमध्ये लॅपटॉप राहील 840G8. हा i5 11 जनरेशन आहे, 16 GB रॅम, 256 SSD, फुल HD स्क्रीन, बॅकलाईट कीबोर्ड. आणि याची प्राईस जाणार आहे आपल्याकडे 31,500 रुपये. तर चेक करा. 11 जनरेशनमध्ये मित्रांनो लॅपटॉप तुम्हाला सरांनी हा अवेलेबल केला आहे. मेटल बॉडीमध्ये लॅपटॉप आहे, स्क्रॅचलेस कंडिशन, HPच्या न्यू लोगोसोबत मित्रांनो तुम्हाला हा लॅपटॉप मिळतो आहे. मार्केटमध्ये खूप साऱ्या आता नवीन कंपन्या आलेल्या आहेत, अविता वगैरे, झेब्रॉनिक्स वगैरे, आणि ते थोडे स्वस्तामध्ये लॅपटॉप मिळत आहेत. तर तसे लॅपटॉप घेणे योग्य राहील का? योग्य राहील लॅपटॉप, कारण त्याची प्राईस कमी आहे. फक्त त्याच्यामध्ये इश्यू काय आहे की लॅपटॉप जोपर्यंत चालला तोपर्यंत ठीक आहे, मग लॅपटॉपला प्रॉब्लेम आला की मग तुम्हाला तो फेकून द्यावा लागेल. आणि त्याचे स्पेअर पार्ट वगैरे ते भेटायला पाहिजे नाही. त्याचे जर ते भेटले तर आपण त्याच्यामध्ये समजा कीबोर्ड आहे, आता कीबोर्ड गेला तर दुसरा कीबोर्ड टाकाल, तो मार्केटमध्ये अवेलेबल तर पाहिजे. तर अवेलेबल जर असलं तर तुम्हाला भेटेल. एकदा त्यांचे जसे HP, डेल, लिनो यांचे सर्व्हिस सेंटर तुम्हाला पाहिजे ऑल ओव्हर इंडियामध्ये राहते. सर्व्हिस सेंटर भेटते, रिपेरिंगचे शॉप तुम्हाला भेटते. याचं मटेरियल अवेलेबल होतं, पण त्या लॅपटॉपचं मटेरियल अवेलेबल नाही होत. त्याचं तोच आहे फक्त इश्यू की ती यूज अँड थ्रोच तुम्हाला लॅपटॉप पकडावे लागते. मग आता ते तुमचं नशीब. सर मला एक तुम्हाला विचारायचं आहे की त्रिशा कॉम्प्युटरमधनंच लॅपटॉप का घेतले पाहिजे? काय होतं, ऑलरेडी ज्या कस्टमरने लॅपटॉप घेतलेले आहेत त्यांना सर्व्हिस तर माहिती राहते किंवा लॅपटॉपला प्रॉब्लेम कसा येतो, काय येतो, बॅटरी बॅकअप कसा भेटतो, ते दुसऱ्या कस्टमरला सांगू शकतो. म्हणजे नवीन कस्टमर जे राहतात त्यांची माझी काही ओळख नाही आहे. तर हा जे आपण 1.5 वर्षाची वॉरंटी दिली ना, ॲक्च्युली तो करार आहे आपला. किंवा तुम्ही माझ्याकडून जर लॅपटॉप जर तुम्ही घेऊन गेले, आपण याचं बिल देतो, बिलवरती मेन्शन करतो, तुम्हाला एवढी वॉरंटी भेटेल. तर त्या पण याच्यासाठी जो कस्टमरला एक ट्रस्ट बसायला पाहिजे किंवा ठीक आहे, मी तिथून जर लॅपटॉप घेतला तर माझे पैसे वेस्ट जाणार नाही आहे. कारण कोणताही माणूस कष्ट करून पैसे जमा करतो, मग तो लॅपटॉप 10,000चा असो, 20,000 असो, नाही तर 30,000चा असो, त्यांचे पैसे काय ते हवेमधून त्यांना काय आलेले नाहीत, त्यासाठी कष्ट करावं लागते. त्याच्यात लॅपटॉप देणं काम माझं राहतं की मी तुम्हाला चांगला लॅपटॉप देणं भाग आहे. दिलेल्या लॅपटॉपमध्ये जर प्रॉब्लेम जर आला तर ते माझंच काम आहे की तुम्हाला मग ते रिपेअर करून देणं. मी त्याचं काय असेल ते तुम्हाला शॉर्ट आउट करून देणं. त्यासाठी आपण जे वॉरंटी मी म्हटलं ना, मी डे बाय डेट वॉरंटी वाढवत चाललेलं आहे. स्टार्टिंग 15 दिवसाची होती, आता 1.5 वर्षापर्यंत वॉरंटी आली. हे ट्रस्ट फॅक्टरसाठीच आहे की तुम्ही जर तशा कॉम्प्युटरमध्ये एकतर तुम्हाला जर मला लॅपटॉप द्यायचा राहतो ना, 1.5 वर्ष वॉरंटी मार्केटमध्ये कोणी देत नाही आहे. ही वॉरंटी मी का देतो आहे, कारण मला मटेरियल चांगलं आणावं लागतं. हे जे मटेरियल तुम्ही बघताय ना आता, एकदम हा ZBookची एकदम प्रीमियर सिरीज आहे. हे 1.5 लाखाचे लॅपटॉपच्या वरचे प्राइजिंग आहे. याच्यामधलं मटेरियल मला रिपेअर करायला आहे का नाही ते बघावं लागतं, ओरिजिनल मटेरियल आहे का नाही. कारण मला लॅपटॉप घ्यायचा आहे, मला परत पुढं द्यायचं आहे, एवढी वॉरंटी तर मला पुढून बी भेटत नाही. पण मला कस्टमरला तेवढी वॉरंटी द्यायची, म्हणजे हा लॅपटॉप मला सांभाळणं आहे. थोडक्यामध्ये मला वॉरंटी ती 1 महिन्याची, मी वॉरंटी देतो 1.5 वर्षाची, म्हणजे 18 महिने वॉरंटी देतो आहे मी. तर मधले जे 17 महिने आहे ना, तो लॅपटॉप मला सांभाळायचा आहे. त्यामुळे मला जे मटेरियल द्यायचं ते तुमच्या हातामध्ये असंच द्यावं लागतं की त्याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही आला पाहिजे नाही. आणि इलेक्ट्रॉनिक आयटम आलाच प्रॉब्लेम तर ते त्याचा खर्च करायला मी तयार आहे की तुम्हाला श्युरिटी आपण देतो. आता 1 वर्ष वॉरंटी आपण ऑलमोस्ट 1 वर्ष झाले, मागच्या दिवाळीपासून ही दिवाळी आता संपली, आपण 1 वर्ष वॉरंटी सक्सेसफुली करून दिली कस्टमरांना. आता एक स्टेप आपण पुढं आणखीन जाऊन 1.5 वर्ष वॉरंटी देतो आहे. तुम्ही या, चांगलं मटेरियल पाहिजे नाही, क्वालिटी चांगली पाहिजे नाही, डोक्याला हेडेक नको आहे, तर तशा कॉम्प्युटरला व्हिजिट करा. पुढचा लॅपटॉप कुठला आहे? सर हा HP ZBookमध्ये लॅपटॉप आहे. आता बिझनेस सिरीजमध्ये एक प्रोबुकचं तुम्हाला लॅपटॉप दाखवला, EliteBookचं मी लॅपटॉप दाखवला. आता त्याच्या नेक्स्ट सिरीज आहे ZBook. ही HPची एकदम प्रीमियर सिरीज आहे, ती एकदम एक्सपेन्सिव्ह सिरीज, एकदम टॉप लेवलची सिरीज आहे. मेटल बॉडीमध्ये लॅपटॉप असणार आहे. i5चा 10 जनरेशन मोबाईल वर्क स्टेशन आहे. हा 16 GB रॅम, 512 GB SSD, फुल HD स्क्रीन, बॅकलाईट कीबोर्ड. आणि याची प्राईस असणार आपल्याकडे फक्त आणि फक्त 31,500 रुपये. ओके, तर चेक करा. 31,500 मध्ये मित्रांनो तुम्हाला हा HPची ZBook सिरीजचा लॅपटॉप सरांनी अवेलेबल केलेला आहे. सर तुमच्याकडे डेडिकेटेड ग्राफिक्स कार्डमध्ये काय लॅपटॉप आहे का? सर आपल्याकडे हा थिंकपॅडचा लॅपटॉप आहे. लिनो थिंकपॅड P53 मॉडेल याचं. हा i7मध्ये 9 जनरेशनमध्ये लॅपटॉप आहे. 16 GB रॅम, 512 GB SSD आणि याच्यामध्ये 4 GBचे NVIDIAचं क्वाड्रो ग्राफिक्स असणार आहे T1000चं. 3 टाईप सीचे पोर्ट येतात. नॉर्मल लॅपटॉपमध्ये एवढे येत नाही, पण 3 टाईप सीचे पोर्ट आहेत. एक HDMI पोर्ट आहे,
चार मॉनिटर याला कनेक्ट होऊ शकतात. SSDचे बी M.2चे 2 स्लॉट ह्या लॅपटॉपमध्ये अवेलेबल आहेत. बाकी लॅपटॉपमध्ये सिंगलच स्लॉट येतो, पण याला 2 स्लॉट अवेलेबल आहेत. आता 512 आहे. 2 स्लॉटमध्ये 1 TB करून तुम्ही 2 TBपर्यंत बी हा लॅपटॉप घेऊन जाऊ शकता. फुल HD स्क्रीन राहील, बॅकलाईटचा कीबोर्ड राहील. बॅटरी बॅकअप चांगला भेटेल आहे लॅपटॉपमध्ये. आणि जी प्राईस असणार आहे आपल्याकडे फक्त आणि फक्त 34,000 रुपये. चेक करा मित्रांनो, 34,000 तुम्हाला हा डेडिकेटेड ग्राफिक कार्ड सोबत सरांनी हा लॅपटॉप अवेलेबल करून दिलेला आहे. तुमचं ऑटोकॅड, कटिया वगैरे असं काय हाय एंड सॉफ्टवेअर तुम्हाला वापरायचे असतील तर मित्रांनो डेफिनेटली तुम्ही या लॅपटॉपकडे जाऊ शकता. व्हिडिओच्या मार्फत एकदा लॅपटॉप पाहून घ्या. सर, डेडिकेटेड ग्राफिक्स कार्ड आणि इंटिग्रेटेड ग्राफिक्स कार्ड यामध्ये काय फरक असतो जर आपल्या वर्षला? इंटेलचं आहे ना, जे ग्राफिक्स येतात आपण त्याला मोस्टली इंटिग्रेटेड ग्राफिक्स कार्ड बोलतो, जे ऑलरेडी इनबिल्ट राहतं आणि जे रॅमच्या मेमरीवरती डिपेंड राहतं. आता काही 8 GB जर रॅम असेल त्याच्यामध्ये 4 GBचं ग्राफिक्स कार्ड दाखवतं. ते 16 GB रॅम केली तर ते 8 GB होऊन जातं. पण हे जे ग्राफिक्स राहतं डेडिकेटेड ग्राफिक्स हे पर्टिक्युलरली डिझाईन वर्कसाठी चालतं. जसं तुम्ही ऑटोकॅड बोलले, कटिया, 3D प्रो V, रेंडरिंग, त्याच्यासाठी हे डेडिकेटचं याचं स्पेसिफिक 4 GBचं ग्राफिक्स असणार आहे. याच्यामध्ये शेरिंगचं ग्राफिक्स बी 8 GBचं, पण त्याच्यापेक्षा 4 GBचं ते राहतं. मग याच्यामध्ये कसं स्पीड जास्त भेटतो. ज्यांना एकदम हेवी टास्क करायचा आहे, डिझाईन वर्क असणार आहे, त्यांच्यासाठी हा बेस्ट लॅपटॉप आहे. याच्याशिवाय त्यांचं काम होणारच नाही. मग सर, सध्या 360 लॅपटॉपची पण बरीच डिमांड वाढत चाललेली आहे, तर तसं काय आहे का तुमच्याकडे? आपल्याकडे हा डेलमध्ये लॅपटॉप आहे, डेल लॅटिट्यूड 5310. हा 8 GB रॅम 256 SSDमध्ये लॅपटॉप असेल. हा याची कंडिशन बघा, एकदम क्लीन कंडिशनमध्ये लॅपटॉप असेल. हा i5चा 10 जनरेशन 8 GB रॅम 256 SSD 360मध्ये पूर्ण फोल्ड होतो. आणि याची आपल्याकडे प्राईस असणार आहे फक्त 27,100 रुपये. 27,100मध्ये तुम्हाला i5चा 10 जनरेशन 8 GB रॅम 256 SSDमध्ये एकदम क्लीन कंडिशनमध्ये लॅपटॉप भेटेल. नक्कीच. तर चेक करा मित्रांनो, 10 जनरेशनमध्ये हा लेटेस्ट जनरेशनमध्ये लॅपटॉप तुम्हाला मिळतोय. प्लस 360 लॅपटॉप आहे. ॲज अ टॅब म्हणून पण तुम्ही वापरू शकता कॉम्पॅक्ट साईजमध्ये. व्हिडिओच्या मार्फत एकदा लॅपटॉप चेक करा. पुढचा लॅपटॉप कुठला आहे सर? सर, हा i5-11मध्ये लॅपटॉप असणार आहे. i5 11 जनरेशन 16 GB रॅम 256 SSD, फुल HD बॅकलाईट कीबोर्ड, टाईप सीचं चार्जर राहील. याची प्राईस असणार आपल्याकडे 29,500 रुपये. 29,500मध्ये तुम्हाला हा लॅपटॉप मिळणार आहे. हा पण 360 लॅपटॉप आहे. व्हिडिओच्या मार्फत एकदा चेक करा. सर, इथे जेवढे काही लॅपटॉप आहेत त्यांना विंडोज लायसन्स असणार आहे का? आपण जे बी लॅपटॉप इथे ठेवलेले आहेत, तुम्हाला जे बी लॅपटॉप दाखवले, प्रत्येक लॅपटॉपमध्ये विंडोजची लायसन्स कॉपी असणार आहे. विंडोजची लायसन्स कॉपी नसेल तो लॅपटॉप आपण इथं विकायला ठेवत नाही. मला तेच म्हटलं ना, मी कस्टमरला काय देतो ते माझ्यावरतीच डिपेंड आहे. मी किती क्वालिटीचं मटेरियल आणतो, मी काय हिशोबामध्ये कस्टमरला देतो, त्याच्यावरती सगळ्या गोष्टी राहतात. असं नाही होणार की तुम्ही लॅपटॉप घेतला आहे तर तुम्हाला त्याच्यामध्ये लायसन्स कॉपीच नाही. आपण कस्टमर पहिले दाखवतो, चेक करतो. आपण समजा कस्टमर आले ना आपल्या इथे, आपण त्यांना कीबोर्ड, रॅम, SSD, स्पीकर, वायफाय, ब्ल्यूटूथ, विंडोजची लायसन्स कॉपी आहे का ते चेक करून दाखवतो. लायसन्सची की त्यांना आपण काढून देतो, ही तुमची लायसन्सची की असणार आहे, तुम्हाला नंतर यूज पडेल ती की आपण प्रत्येक कस्टमरला की देतो. आपण या हिशोबाने लॅपटॉप त्यांना चेक करून दाखवतो. कस्टमरला माहिती असू नसू, काही कस्टमरला आमच्यापेक्षा जास्त माहिती राहतं, काही कस्टमरला एकदम कमी माहिती राहतं. त्यांना काही समजत जरी नसलं तरी मी त्यांना जे पर्सेंटेज दाखवतो, समजा बॅटरीचं सर 90%, 80%, 100%, 95%, हे जर त्यांना समजतं, पण हे दाखवायचं काम माझं राहतं. मग काल्यानंतर त्यांना पूर्ण लॅपटॉप चेक करून देणं, चांगल्या क्वालिटीचे लॅपटॉप देणं. बॅटरी बॅकअप चांगला असलं तर तुम्हाला तो लॅपटॉप चांगला जातो. आपल्याकडे एक बी सिंगल बी इशू नाही की बॅटरीमध्ये प्रॉब्लेम येतो आहे, मग बॅटरी बॅकअप भेटत नाहीत. का भेटत नाही? कारण मी घेताना त्याचा स्टॉक घेतो, त्या हिशोबाने मी स्टॉक जमा करतो की ज्याच्यामध्ये समजा बॅटरीची हेल्थ जास्त असेल, बॅटरीची ओरिजिनल कॅपॅसिटी पाहिजे नाही, ती जास्त असेल तर बॅटरी बॅकअप भेटतो. या सगळ्या छोट्या गोष्टी राहतात. मी जर माल विकला तर माल तो रिटर्न येणार आहे, माझ्या डोक्याला हॅडक होणार आहे. मला पुढं पैसे द्यायचे आहेत, त्याच्यानंतर मी माल घेतो. मालामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर मग घ्यायचं, मला काही इश्यूच राहत नाही, मी तिथंच तो रिजेक्ट करतो. नको आहे माल, आला चुकीत तर आपण रिटर्न पाठवतो. काही लॅपटॉप नसले ना, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, पण विकायचं तर क्वालिटी मटेरियल विकायचं, पहिल्यापासून ठरवलेलं आहे. त्यामुळेच कस्टमर एवढा रिप्लाय देतात किंवा मदतच म्हणा थोडक्यामध्ये की आता पण इथपर्यंत आलो त्या हिशोबाने. आणि एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग राहतं. कोणी रेफरन्स नाही देतं, रेफरन्स असं थोडीने देतं कोणी, बाबा जा तिथं तुम्हाला चांगला लॅपटॉप भेटेल. रेफरन्सने जर माणूस आला तर आमची रिस्पॉन्सिबिलिटी जास्त वाढती, कारण एखाद्या माणसाने त्याच्या भरोश्यावरती त्या माणसाला माझ्याकडे पाठवलेलं आहे. त्याला जर माल चांगला द्यायचा, माझ्याकडे माल ऑलरेडी चांगला पाहिजे नाही तर मी त्याला चांगला माल देऊ शकतो. या छोट्या गोष्टी बिझनेसच्या, जो कोणी तो सांभाळता धंदा व्हायलाच. पुढचा लॅपटॉप सर, हा i7चा 11 जनरेशन लॅपटॉप असणार आहे, 5320. याची कंडिशन बघा, एकदम क्लीन कंडिशनमध्ये लॅपटॉप असेल. हा 13.3 इंच स्क्रीनमध्ये लॅपटॉप येईल, स्लिम लाईट वेट, i7 11 जनरेशन
32 GB रॅम असेल, 512 GB SSD असेल आणि हा टच स्क्रीनमध्ये लॅपटॉप असेल. आणि याची प्राईस आपल्याकडे जाणार आहे फक्त 35,000 रुपये. चेक करा मित्रांनो, 35,000 तुम्हाला हा लॅपटॉप सरांनी उपलब्ध करून दिलेला आहे. व्हिडिओच्या मार्फत लॅपटॉप एकदा चेक करा. सर, हे जे लॅपटॉप आहेत ते नक्की येतात कुठून? सर काय होतं, भारतीय देशामध्ये 2 ते 3 वर्ष लॅपटॉप यूज होतो. ते लॅपटॉप मोस्टली दुबईमध्येच जमा होते. दुबईमधूनच 80 ते 90% हा सगळा माल दुबईमधूनच येतो. बाहेरच्या ठिकाणून बी थोडा काही माल येतो, पण दुबईमधूनच सगळा माल येतो. आणि आपण जेवढे बी लॅपटॉप हे ठेवलेले सगळे बिझनेस सिरीजवालेचे, सगळे बाहेरचे लॅपटॉप आहेत. काय होतं, कंडिशन चांगली राहते. इंडियामध्ये काय आहे की इंडियामध्ये डस्ट जास्त आहे. आता लॅपटॉपवरती डस्ट झाली, मदरबोर्डमध्ये डस्ट जमा होती, मॉइश्चर पडलं त्याच्यामध्ये मग चिखल तयार होतो, त्याच्यामध्ये आयसी वगैरे खराब होते मदरबोर्डचे. त्यामुळे वॉरंटी देणं हार्ड राहतं. एवढी वॉरंटी त्याच्यामध्ये पॉसिबल नाही देणं. इम्पोर्ट मालमध्ये काय होतं, भारतीय देशामध्ये डस्ट नाही, त्यामुळे एकदम क्लीन कंडिशनमध्ये लॅपटॉप राहते. आतलं मटेरियल बी चांगलं राहतं एकदम क्लीन कंडिशनमध्ये. त्यामुळे याच्यामध्ये वॉरंटी द्यायला काही टेन्शन नाही आहे. येतेच प्रॉब्लेम, पण इंडियन मालमध्ये येण्याच्या मालमध्ये फरक आहे. 2-3 हजारचा मालमध्ये बी फरक पडतो लॅपटॉपमध्ये. सेम कॉन्फिगरेशनचा लॅपटॉप तुम्हाला 2-3 हजारनी कमी भेटतो इंडियनमध्ये. इम्पोर्टमध्ये तोच माल महाग भेटतो. पण महाग भेटतो तर रिझन बी की तो क्वालिटी बी चांगली राहते, त्याची खराब होण्याचे चान्सेस बी कमी राहते. आणि मी लॅपटॉप दिल्यावरती 2 पैसे मला कमी भेटले चालेल, पण माझ्या डोक्याला बी हॅडॅक नाही. एक लॅपटॉप दिला की मग तो रिटर्न यायचा चान्स कमी आहे एकदम त्याच्यामध्ये. मग आपण शक्यतो बाहेरचा सगळा माल ठेवतो. पुढचा लॅपटॉप कुठला आहे? तर आपल्याकडे हा i7मध्ये लॅपटॉप आहे. i7चा 12th जनरेशन, 16 GB रॅम, 256 SSD. आणि याची प्राईस असणार आपल्याकडे 42,000. फुल HD स्क्रीन, बॅकलाईट कीबोर्डमध्ये लॅपटॉप असेल. 42,000 मित्रांनो तुम्हाला हा लॅपटॉप मिळणार आहे. i7चा 12th जनरेशन. 12 जनरेशनमध्ये आहे, लेटेस्ट जनरेशन तुम्हाला मिळते. व्हिडिओच्या मार्फत पाहून घ्या. डेलचा लॅपटॉप असणार आहे. तो स्टॉक दाखवला आता करंटचा अवेलेबल आहे. याच्यामध्ये काही लॅपटॉप जातात बी, काही ॲड बी होते. त्यामुळे आणखीन याच्यामध्ये शक्यतो ॲडच होणारे लॅपटॉप आहेत. काही लॅपटॉप आहेत जे i5 8th जनरेशन HP डेलमध्ये लॅपटॉप आहे, जे आता माझ्याकडे नाही, ते पण 2-4 दिवसामध्ये लॅपटॉप ॲड होते ना याच्यामध्ये. मग तुम्हाला काही इन्क्वायरी असेल तुम्ही विचारू शकता, आपल्याकडे असेल तर आपण देऊ त्यांना ते लॅपटॉप. सर, समजा एखादा कस्टमर इथे लॅपटॉप घ्यायला आला तर तुम्ही त्याला लॅपटॉप कसं सजेस्ट करता? काय होतं, समजा कस्टमर लॅपटॉप ज्यावेळेस घ्यायला येतात ना, त्यांचं बजेट ठरलेलं राहतं. 10 ते 15मध्ये लॅपटॉप पाहिजे, 15 ते 20मध्ये पाहिजे, 20 ते 25मध्ये पाहिजे. तर आपण त्यांना बजेट विचारतो, तुमचं बजेट काय असणार आहे. तर बजेटनंतर बी त्यांचा यूज काय असणार आहे, त्यांच्या यूजप्रमाणे मग आपण त्यांना लॅपटॉप सजेस्ट करतो. तुमच्यासाठी हा लॅपटॉप आहे, आपण एक व्हरायटीमध्ये रेंज दाखवतो. बघ, तुमचं इथून काम चालू होणार आहे. समजा एखाद्याला कोडिंग करायचं आहे, तर कोडिंग काय i7 6th जनरेशनमध्ये पण होतं, पण i5 8th जनरेशनला काय होतं, i7 6th जनरेशनमध्ये 2 कोर आहेत, i5 8th जनरेशनमध्ये 4 कोर आहेत. आता सगळं प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण नाही सांगू शकत, पण ज्यावेळेस कस्टमर आपल्या शॉपमध्ये येतो त्याला आपण डिफरन्स दाखवतो. जर ह्या लॅपटॉपमध्ये हा आहे, ह्या लॅपटॉपमध्ये हा आहे, आणि जे आणखीन काय व्हरायटी, मग कस्टमर त्यांच्या बजेटनुसार मग लॅपटॉप सिलेक्ट करतात. त्यांचं काय लॅपटॉप तुम्ही घेतलं तर तुमचं काम तर व्हायला पाहिजे नाही, हे मेन थिंकिंग आहे. मग तो लॅपटॉप किती प्राइसिंगचा आहे त्याचं काही घेणं देणं नाही, तुमचं काम व्हायला पाहिजे ना. मग आपण स्टार्टिंग चालू करतो, सर तुम्हाला हा बी घेऊ शकता. काही काही कस्टमर विचारतात आम्हाला सर 15,000 लॅपटॉप पाहिजे नाही, घेताना काही 25,000चं बी घेऊन जातात. त्यांच्या आवडीवरती प्रत्येकाचं बजेट राहतं. आणि काम करणं आहे, ते काम व्हायला पाहिजे. कारण लॅपटॉप जर घेतला तर मग ज्या कामासाठी घेतलं ते काम जर झालं तर लॅपटॉपचा फायदा नाही. मग त्या हिशोबाने आपण कस्टमरला सजेस्ट करतो. नक्कीच. तर आल्यानंतर मित्रांनो तुमची रिक्वायरमेंट समजून घेतली जाते, त्यानंतरच तुम्हाला तसा लॅपटॉप सर सजेस्ट करणार. तर मित्रांनो, तुम्ही त्रिशा कॉम्प्युटरचा पूर्ण स्टॉक पाहिलात. एकदम बेस्ट किमतीमध्ये सर्व काही लॅपटॉप सरांनी उपलब्ध केले आहेत. आणि पुण्यामध्ये कोणच एवढी वॉरंटी मित्रांनो देत नाही आहे. 1.5 वर्षाची हार्डवेअर वॉरंटी मित्रांनो तुम्हाला प्रत्येक लॅपटॉपवरती त्रिशा कॉम्प्युटर्स प्रोव्हाइड करते. मार्केटमध्ये ट्रस्टचा इश्यू आहे, तो जो फॅक्टर आहे मित्रांनो, जो ट्रस्टचा इश्यू होता तो कमी करण्याचा सरांनी प्रयत्न इथे केलेला आहे. आणि 1.5 वर्षाची हार्डवेअर वॉरंटी खास तुमच्यासाठी घेऊन आलेले आहेत. म्हणजे लॅपटॉप घेतल्यानंतर एकदम टेन्शन फ्री मित्रांनो वापरा. तर असे बेस्ट किमतीमध्ये बजेट प्राईजमध्ये सर सर्व काही लॅपटॉप घेऊन आले. तर नक्की मित्रांनो त्रिशा कॉम्प्युटर्सला एकदा व्हिजिट करायला विसरायचं नाही. सर, पर एकदा ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल जरा शेअर करा. आपलं त्रिशा कॉम्प्युटर म्हणून शॉप आहे, मुकळ चौक रावेत येथे. आपला टायमिंग आहे शॉपचा 11 ते 9 वाजेपर्यंतचा. संडेला आपलं शॉप बंद राहतं, पण संडेला काय कस्टमर जे राहतात बाहेरचे त्यांना पॉसिबल होत नाही संडेशिवाय. तर तसे कस्टमर आहेत ते मला संडेला कॉल करून येऊ शकतात. 3 नंतर पॉसिबल होऊ शकतं, पण त्यांनी कॉल करूनच मला संडेच्या दिवशी, बाकी दिवशी तुम्ही डायरेक्ट आला तरी काही प्रॉब्लेम नाही. बाकी मित्रांनो यांची जेवढी काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत, त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल. तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका. आणि पुण्यात पहिल्यांदाच मित्रांनो लॅपटॉपवरती 1.5 वर्षाची हार्डवेअर वॉरंटी मिळते. तर नक्की तुम्हाला जर चांगले सर्टिफाईड ट्रस्टेड लॅपटॉप घ्यायचे असतील तर त्रिशा कॉम्प्युटर्सला भेट द्यायला नक्की मित्रांनो विसरू नका. तर मित्रांनो मी आशा करतो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. मी भेटतो तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.